ब्रेकनंतर क्रॉस फायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रोहितजी, देशभरातल्या विविध पक्षांच्या नेते मंडळींना तुम्ही जाऊन भेटलात. या भेटीगाठींच्या अंती नेमकं काय होणार आहे, सत्य समोर यावं असं खरोखर किती नेते मंडळींना आणि पक्षांना वाटतं? एक तर महाराष्ट्रात सगळ्याच नेत्यांना मी भेटलो, ज्याच्यामध्ये सत्तेत असणारे मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांना तिथं भेटलो. त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला भेटलो, राज ठाकरे साहेबांना तिथं भेटलो. उद्धव ठाकरे साहेबांनी पण बराच वेळ तिथं दिला. मग महाराष्ट्रातले सर्व नेते झाल्यानंतर महाराष्ट्राकडून कुठंच काय होताना दिसत नसल्यामुळे मग दिल्लीत गेलो. आणि महाराष्ट्रातले जे इतर नेते, जसं राज ठाकरे साहेबांना सुद्धा विनंती केली होती की तुम्ही तुमच्या लेवलवर प्रयत्न करा. उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली होती की तुम्ही आपल्या खासदारांच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये हा मुद्दा जर घेता आला तर तो बघा. त्यांनी सांगितलं सुद्धा आणि त्या पद्धतीने सावंत साहेबांनी सुद्धा प्रयत्न तिथं केले, पण तिथं बोलून दिलं नाही ती वेगळी गोष्ट. मग वरती गेल्यानंतर राहुल गांधीजींना भेटलो. बऱ्याच वेळ चर्चा झाली. त्यांनी विषय फार डिटेलमध्ये तिथं समजून घेतला आणि एक लाईन फार त्यांनी चांगली मार्गदर्शक वापरली, ती म्हणजे जिस राज्य में न्याय मिल सकता है वहाँ पे ट्राय करना. त्यांनी राज्याचं नाव दिलं नव्हतं. बरं. आणि मग गवई साहेबांवर शूज कुणीतरी फेकला होता बघा, चप्पल फेकली होती. त्यावेळेस बऱ्याच लोकांचं चिडले होते लोक महाराष्ट्रात सुद्धा, आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या लोकांना FIR करायचे होते. महाराष्ट्रात परवानगी नाही मिळाली FIR करायला. मग ती परवानगी मिळाली होती कर्नाटकात. मग ते बघून तसं जर नाही कर्नाटकात दिला जात असेल तर मी तिथे गेलो, FIR झाला, तो ट्रान्सफर झाला. बरोबर. मग बाकी इतर केजरीवाल साहेबांना भेटलो, मग अखिलेश यादव साहेबांना भेटलो, जहा साहेबांना भेटलो, ह्या सगळ्या इतर मोठ्या नेत्यांना, कन्नूमुळी मॅडमला तिथं भेटलो. त्यामुळे ह्या सगळ्यांशी बोलत असताना एकतर सगळे डिटेल्समध्ये जाऊन हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि सगळ्यांना एकच प्रश्न होता, एवढा मोठा नेता गेला, FIR का नाही झाला? आता मग ओळखी झाल्यात, उद्या जाऊन सुद्धा परत एकदा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडायचा असेल तर नक्कीच त्यांची मदत तिथे घेऊ. सुप्रियाताईंनी या बैठका घालून देण्यासाठी खूप मनापासून मदत केली. तर अशा पद्धतीने लोकांना एकंदरीत या नेते मंडळींचा सूर काय होता, रिस्पॉन्स कसा होता? नाही, एक तो सकारात्मक होता. अजितदादांना न्याय मिळावा यासाठी त्यांची प्रामाणिक भावना होती. त्यात काँग्रेसली तर मदत केलेली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आणि इतर सर्व पक्ष. पण हे सगळं होत असताना प्रामाणिक भावना असणं एक, पण त्यांचा जो महत्त्वपूर्ण प्रश्न सातत्याने जो येत होता की FIR क्यों नहीं हुआ. आता मीच त्यांना म्हणत होतो की मुझे नहीं समझ में आ रहा FIR क्यों नहीं हो रहा. तो FIR नहीं हो रहा और लिया नहीं जा रहा, तो उससे ही कुछ ऐसे लग रहा है कि डेफिनेटली कुछ ना कुछ तो इसमें गडबड है या काला है. तर अशी त्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये होती. बरं, पण रोहितजी, मी थोडंसं तुमच्या प्रेझेंटेशन